वहिनी, सॉरी सॉरी, वहिनी साहेब. नाही, वहिनी साहेब म्हणालो कारण मी स्त्रियांना मान देत नाही असं वाटायला नको बाबा, म्हणून. फार घाईत आहात का? नाही म्हणजे दादाकडे अजून कोणाची कंप्लेंट करायला जात असाल तर आय एम सो सॉरी. मी तुम्हाला थांबवलं, पण काय झालं, तुमच्याशी थोडं बोलावं असं मला वाटलं, म्हणून मी तुम्हाला थांबवलं. आणि हो, मी अंतर ठेवून मान खाली नजर खाली असं बोलतोय, कारण तुमचा माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून सांगतोय. काय आजकाल सगळं सांगावं लागतं, नाहीतर लोक समजून घेत नाहीत आणि आपल्याबद्दल तक्रार करतात. तर वहिनी साहेब, दादाला माझ्याबद्दल काहीही सांगताना 1000 वेळा विचार करा. नाहीतर काय होईल, माझं आणि दादाचं नातं बिघडवण्याच्या नादात तुमचं आणि दादाचं नातं किंवा व्यवहार जे काय तुम्ही म्हणत असाल ते खराब व्हायला नको, नाही का? मान्य. रिक्षा मान्य. एवढ्यात ग्रेट. आजचा दिवस तुझा होता हे मान्य. मग आजच्या दिवशी काय झालं ते कायम लक्षात ठेवा आणि पुन्हा असे काही प्रयत्न करू नका. ओके, गुड नाईट. अंशुमन, प्रत्येक दिवसाची मज्जा काय असते माहितीये का? काय? रात्र झाली ना की तो संपून जातो आणि मग त्या रात्रीनंतर येणारा नवीन दिवस हा आधीच्या दिवसासारखा नसतो. त्यातलं यश, अपयश, आनंद, दुःख सगळं वेगवेगळं असतं. त्याने काय फरक पडत नाही वहिनी. पडतो. एकदा का लख्ख प्रकाशामध्ये सगळं दिसलं ना की मग आपण दोघंही बघूया कुठलं नातं बिघडलंय आणि कुठलं सुधारलंय. गुड नाईट. गुड मॉर्निंग. खुश व्हॉट व्हॉट हुश? म्हणजे तू जेव्हा घरात होतीस आणि मी जेव्हा ऑफिसला जायला निघायचो तेव्हा तू झोपलेली असायचीस, तुला सांगायला यायचो तेव्हा. पण आज तू मला स्वतःहून सकाळी सकाळी फोन केलास. वा, सासरी गेल्यानंतर बदललीस, उठायला लागलीस लवकर.